सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांनो सावधान, कारण पुणे महानगरपालिकेत चक्क आयुक्तांच्याच बनावट स्वाक्षऱ्या करून कोट्यावधींचा गंडा घालणारं एक धक्कादायक रॅकेट समोर आलं आहे. या मोठ्या महाघोटाळ्याचा संपूर्ण पर्दाफाश करून घेण्यासाठी मी साई स्वामी घेऊन आली आजची ही सर्वात मोठी बातमी. पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने बेरोजगार युवकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचं एक अत्यंत गंभीर प्रकार समोर आलेला आहे. महानगरपालिकेच्याच नावाचा गैरवापर करून एक बनावट भरती प्रक्रिया राबवण्यात आली आणि त्याद्वारे तरुणांकडून कोट्यावधी रुपये उकळण्यात आले. हा गंभीर आरोप माहिती अधिकारी कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला असून या घोटाळ्याची कार्यपद्धती अत्यंत नियोजनबद्ध होती. उमेदवारांना महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळण्यात आले. यामध्ये एका विद्यार्थ्याकडून थेट 45 लाख रुपये घेतल्याचे उघड झाले असून या प्रकरणी शिवानंद पाटील, नमिता बनसोडे आणि राजेंद्र खेडेकर यांच्या विरोधात रीतसर तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत. फसवणुकीचा हा डाव यशस्वी करण्यासाठी बनावट नियुक्ती पत्रे, प्रशिक्षण आदेश, वर्क ऑर्डर तसेच पुणे महानगरपालिकेचे बनावट शिक्के आणि लोगो वापरण्यात आले होते, जेणेकरून ही भरती प्रक्रिया पूर्णपणे अधिकृत असल्याचा भास उमेदवारांना व्हावा. या टोळीने उमेदवारांचा विश्वास संपादन करण्यासाठी पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांचा सर्रास वापर केला. इतकेच नव्हे तर काही ठिकाणी पालिकेच्या जवळ असलेल्या हॉटेल्समध्ये बनावट मुलाखती आयोजित करून संपूर्ण प्रक्रिया खरी असल्याचे नाटक रचण्यात आले. घोटाळा एवढ्यावरच थांबला नाही. बनावट कर्मचारी दाखवून त्यांच्या नावाने खोट्या वेतन पावत्या देखील तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. जेव्हा काही उमेदवारांनी आपले पैसे परत मागण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना नोकरी लागल्याचे किंवा सेवा नियमित झाल्याचे बनावट कागदपत्र देण्यात आली, तर काहींना दिलेले धनादेश बँकेत वटलेच नाहीत. यावरून ही फसवणूक किती मोठ्या प्रमाणावर आणि नियोजनबद्ध रीतीने केलेली आहे हे स्पष्ट होतं. या संपूर्ण रॅकेटमध्ये पुणे महानगरपालिकेतील काही अधिकारी या प्रकरणाशी जोडलेले असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे बोलले जात आहे. महापालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिघांनी एका तरुणाची 15,41,500 रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार नानापेठेतील एका तरुणाने केलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तिघांनी चक्क महापालिका आयुक्तांच्या बनावट स्वाक्षऱ्या आणि शिक्के असलेले नियुक्तीपत्र या तरुणाला दिले होते. या फसवणुकीविरोधात तरुणाने ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे यांच्या मार्फत पोलीस आयुक्त कार्यालयाकडे लेखी तक्रार दिली आहे. प्रशासनाच्या नाकाखाली घडलेल्या या महाघोटाळ्याचे आणखीन काय खुलासे होणार आणि या प्रकरणाचे खरे मास्टरमाइंड गजाआड जाणार का, या आणि अशाच थेट रोकटोक आणि वेगवान बातम्यांच्या सुपरफास्ट अपडेटसाठी पाहत राहा पुणे लोक.